माझं वय 43 वर्ष आहे, पण आजही अनेक लोक मला विचारतात की तुमचं वय 25 आहे का? मी हसते, कारण त्यांना हे माहीत नसतं की यामागे आहे अनेक वर्षाची शिस्त, सातत्य आणि एक व्रत. तर हे व्रत कोणतं? 1,00,000 सूर्यनमस्कारचं व्रत. नमस्कार, मी रुपाली महामुनी. आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी 1,00,000 सूर्यनमस्कार करण्याचा निर्णय का घेतला, आणि या व्हिडिओमध्ये मी मला आलेला अनुभव आणि माझा विश्वास तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. माझा वैयक्तिक असा विश्वास आहे की सूर्य हा फक्त आकाशातील ग्रह नाही, तो ऊर्जा आहे, शिस्त आहे, आत्मविश्वासाचं प्रतीक आहे, नेतृत्व आहे, त्याच्याकडे तेजाचं प्रतीक आहे. तर ज्योतिषशास्त्र जेव्हा मी शिकत होते तेव्हा त्यात मी पाहिलं की जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य जर मजबूत असेल तर त्या व्यक्तीला भरपूर प्रतिष्ठा मिळते, मानसन्मान मिळतो, त्याचा आत्मविश्वास चांगला असतो, त्याची प्रगती जास्त होते. आणि त्यामुळे मी ठरवलं की मनापासून सूर्याची उपासना करायची, आणि म्हणून मी काय केलं, सूर्यनमस्कार सुरू केले. पण जेव्हा मी सूर्यनमस्कार करायला सुरुवात केली तेव्हा मला त्याचे खूप फायदे दिसायला लागले. आणि त्यावेळेला मी ठरवलं की जर आपण कोणाची उपासना करायची असेल आणि तर आपण सूर्यदेवाची करावी. आणि त्यानंतर मी आणि माझ्या पूर्ण टीमनी 1,00,000 सूर्यनमस्कार करण्याचा निर्णय घेतला. आम्ही प्रार्थना केली. सकाळी जेव्हा मी योगा करत होतो त्यावेळेला मी सकाळी सगळे उठलो, सूर्याला प्रार्थना केली. आणि तर आम्ही प्रार्थना काय केली की तुझ्यासारखं तेजस्वी आम्हाला बनव, तुझ्यासारखं तेज आम्हाला दे, तुझ्यासारखे जे काही देण्याची वृत्ती आहे ते आमच्यामध्ये येऊ दे. आणि सूर्य ज्याच्या कुंडलीमध्ये स्ट्रॉंग असेल त्याची हेल्थ पण खूप चांगली असते आणि त्याचं शरीर बलवान असं दणकट असतं. तर आमची पण हेल्थ चांगली व्हावी, दणकट व्हावी, म्हणून आम्ही व्रत घेतलं. माहीत होतं हे खूप जास्त आहेत 1,00,000 सूर्यनमस्कार, पण जसे होईल तसे आम्ही करतो, ते काउंट करतो. मला माहिती ह्याला खूप जास्त वेळ लागणार आहे, हे काही एका दिवसामध्ये होणार नाही आहे. पण मला सूर्यासारखं बनायचं आहे. मी रोज उठते, व्यायाम करते. जसं सूर्य रोज येतो, तो कोणाकडून कोणत्याही अपेक्षा करत नाही, कोणी त्याचे कौतुक करणं करतो, त्याचं काम करत असतो, तो आपलं काम कधी थांबवत नाही, तो प्रत्येकाला प्रकाश देतो. मला त्याच्याकडून हीच गोष्ट शिकायची आहे, त्याचं कर्तव्य, सातत्य आणि त्याची देण्याची वृत्ती. म्हणजे जेव्हा मी सूर्यनमस्कार सुरू केले तेव्हा मला वाटलं की फक्त माझ्या शरीरामध्ये बदल होतील, पण हळूहळू माझ्यात खूप काही बदल झाले. माझी ऊर्जा वाढली, शरीर अधिक लवचिक झालं, त्यानंतर माझा आत्मविश्वास वाढायला लागला, मन शांत राहू लागलं, कारण सूर्यनमस्कारमुळे हार्मोन्स बॅलन्स होतात. आणि माझी काम करण्याची जी क्षमता आहे ती पण वाढली. माझे जे काही आजार होते ते पण सगळे कमी होत गेले, पूर्ण निघून गेले. आणि लोकांशी बोलताना एक वेगळाच आत्मविश्वास मला जाणवू लागला. आणि हो, आज अनेक लोक माझं वय ऐकून आश्चर्यचकित होतात की मी 43 वर्षाची आहे, काही लोक 25 वर्षाची समजतात. हा माझ्यासाठी सर्वात मोठा कॉम्प्लिमेंट आहे. तर मी असं म्हणणार नाही की हे फक्त सूर्यनमस्कारमुळे झालं, कारण मी त्यावर स्ट्रेंथ ट्रेनिंग करत होते, योगा करत होते, कार्डिओ करत होते, झुंबा करत होते, वॉकिंग करत होते. पण माझ्या जीवनशैलीमध्ये सूर्यनमस्कारचा मोठा वाटा आहे असं मला मनापासून वाटतं. आणि आजपर्यंत मी कमीत कमी 11,000 सूर्यनमस्कार पूर्ण केले आहेत, कारण मी दुसरे पण काही एक्सरसाइज करत असते. पण जर मी कंप्लीट करायचं ठरवलं तर मी कंटिन्यू सूर्यनमस्कारचं घातले तर माझ्या डेलीचे 100 सुद्धा होऊन जातील. तर माझा हा जो प्रवास आहे तो काही काही दिवसात पूर्ण होणार नाही मला माहित आहे, पण रोजच्या सातत्याने तो नक्की पूर्ण होईल, माझा विश्वास आहे. जर तुम्हालाही स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल तर तुम्ही देखील असंच कोणता एक व्यायाम प्रकार सिलेक्ट करा, पण तो कंटिन्यू करा, कारण कंटिन्यू केल्यानंतरच त्याचे रिझल्ट दिसतात. आणि तुम्ही सुद्धा उद्या जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा एक नवीन संकल्पासह त्याचे स्वागत करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.